गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना गोमांस खाण्याचा सल्ला. वाशी पालिका रुग्णालयात लावलेल्या बाळांच्या आहारपत्रकात गोमांसचा उल्लेख. वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयात लावण्यात आलेल्या एका आहार मार्गदर्शक पत्रकामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय बालरोग अकादमी यांच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या वय 9 ते 11 महिने पूरक आहार मार्गदर्शक या पत्रकात बाळांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांच्या यादीमध्ये चिकन, मटण, गोमांस असा उल्लेख करण्यात आला आहे. हा फलक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बजरंग दलाच्या सदस्यांनी संताप व्यक्त केला आहे. गाय ही भारतीय संस्कृतीत श्रद्धेचे आणि पूजनीय स्थान असलेले प्रतीक मानली जाते. अशा परिस्थितीत सार्वजनिक रुग्णालयातील पत्रकावर गोमांसाचा उल्लेख करण्यात आल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. विशेषतः माता आणि बालकांसाठी असलेल्या आरोग्य मार्गदर्शिकेत असा सल्ला देण्यात आल्यामुळे संबंधित संस्था आणि प्रशासनावर कारवाईची मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे सामाजिक स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही संघटना आणि नागरिकांनी या पत्रकाची तात्काळ चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या वादामुळे आता महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित वैद्यकीय संस्थांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित पत्रकाबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जय श्रीराम. भारतीय बालरुग्ण अकादमीचं एक पत्रक आहे. ज्या बायका प्रेग्नेंट असतात, ज्या बायकांची प्रेग्नेन्सी झालेली असते, त्यांचा आहार काय असतो 9 ते 11 वर्षाच्या मुलांसाठी, या बाईसाठी त्यांनी आपलं गोमांस त्याच्यात उल्लेख केलेला आहे. ते पोस्टर काढण्यासाठी किंवा हे पोस्टर महापालिकेत कसं लागलं, कोणाच्या माहितीने लागलं, कुठल्या अधिकाऱ्यांनी त्याची परवानगी दिली, हे परवानगी दिली की नाही दिली हे विचारण्यासाठी आम्ही आलो होतो. आम्ही ती पोस्टरची माहिती घेतली तर आम्हाला मॅडम भेटल्यानंतर माधव इंगळे म्हणून ज्या हॉस्पिटल आहे त्यांच्याशी भेट झाली. त्यांनी सांगितलं की साफ चूक आहे, फक्त आम्ही इथं चेक केलं नाही, हे पूर्ण ऑल इंडियातलं आहे, पण ह्याच्यात आमची गोमाताचं दिलं की इथं गोमाचं तुम्ही आहार करा. हे महापालिकेने जर चेक केलं नाही, कुठल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याने ती परवानगी दिली, कुठल्या अंतर्गत परवानगी दिली, हे सांगतात परवानगी दिली नाही, हे बिना परवानगी आम्ही ते लावले. तर तुम्ही बिना परवानगी लागलो तर आमचा एखादा पेशंट आहे तुम्ही त्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि हे गोमास जर तिथं लावलेलं आहे पोस्टरमध्ये तिथं तुम्ही चेक केलं नाही. याच्यासाठी आम्ही उद्या आयुक्तांना भेटायला जाणार आहे. आता वाशी पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची या संस्थेची तक्रार करायला जाणार आहोत आणि जेवढे बजरंग आमचे बजरंगाचे संयोजक, सहसंयोजक, विश्व हिंदू परिषद सहमंत्री विशेष गुप्ताजी, विश्व हिंदू परिषदचे आमचे जिल्ह्याचे मंत्री, प्रखंडाचे मंत्री, जिल्ह्याचे मंत्री यांची सगळ्यांची परवानगी घेऊन आम्ही आता इथे आलेलो आहोत. तो पोर्टल आम्ही रिस्टरप्रमाणे काढलेला आहे. महापालिके आरोग्य अधिकाऱ्यांना आम्ही उद्या जाब विचारणार आहे की हे गोमांस लावत असाल, हे गोमांस त्याचे उल्लेख करत होता. आम्ही हिंदू धर्माच्या, आमचा हिंदू धर्माचा जर मन दुखवण्याचं काम जर महापालिका करत असाल तर याचं आंदोलन आम्ही तीव्र करण्याचा त्यांना आम्ही आज आदेश दिलेला आहे. त्यांना सांगून आलेलो आहोत आणि आता आम्ही वाशी पोलीस स्टेशनला चाललेलो आहोत. त्याच्यामुळं हे पोस्टर आम्ही आता हे पोस्टर जे लागलं तो वार्ड नंबर 9ला हे आता आम्ही काढलेलं आहे, सगळ्या पद्धतीने काढलेलं आहे. त्यामुळं हे विषय संपतो. जय श्रीराम. जय श्रीराम. माता के सम्मान में बजरंग दल मैदान में. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.